केमिकल फॉर्म्युला प्रत्येक कंपाऊंडचा असतो. क्लोरोफिलचे प्रकार आहेत. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी. क्लोरोफिल ए C55. बापू, पण आता बऱ्याच सोसायटीजमध्ये, बऱ्याच रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेसमध्ये घरात झाडं लावायला बंदी करतात. सगळीकडे अर्ली टॉवर्स होतात. सगळीकडे पहिले बंगले जाऊन टॉवर्स होतात. जुन्या पुण्यामध्ये वाडे जाऊन प्रत्येक गच्चीवरती टेरेस गार्डन करायला पाहिजे, असे कंपल्सरी करायला पाहिजे महापालिकेने. म्हणजे थोडक्यात माझा जो प्रश्न होता की आजच्या पिढीने किंवा ज्यांना संवर्धन करायचं आहे त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी आधी वृक्ष किती महत्त्वाचे आहेत हे समजून घेतलं पाहिजे. फोटोसिंथेसिस ची प्रक्रिया फक्त वृक्षांनाच जमते आणि ते आपले मित्र का असले पाहिजेत हे आधी ओळखलं पाहिजे. नुसते मित्राने जीव जाते. अॅमिबावरची इंग्लिश कविता वाचून दाखवतो. आणि त्या माझ्या एका विद्यार्थिनीनी, तिला मी पाठवली कविता, तिने उलट टपाली त्याचं मराठीकरण करून मला पाठवली. ती पण छापलेली आहे ह्याच्यात. आय वॉज बॉर्न व्हेन यू आर आउट ऑफ स्कोप अँड स्टील यू रिक्वायर ए मायक्रोस्कोप. आय एम प्लाझ्मा, सोल अँड जेल, कॉल मी ॲड नॉट ए सिंगल सेल. एवढ्या समृद्ध प्रयोगशाळेमध्ये एवढी सगळी इक्विपमेंट असताना, एवढे हाताखाली विद्यार्थी काम करत असताना 30 वर्ष त्याला शक्य झालं नाही. आणि हे शक्य नाही, इतकी किचकट प्रोसेस आहे. आणि हे साधं गवताचं पान ते करत आहे की प्रकाशाच्या ऊर्जेचं रूपांतर केमिकल एनर्जी करायचं. प्रकाशाची ऊर्जा म्हणजे सनलाईट नाही, लाईट. प्रकाश म्हणजे लाईट. कुठलाही फोटोसिंथेसिस ह्या काय इथं नॉर्मल घरातल्या लाईटवरती पण करता येतात. तर ते सांगतो मी, हे काय लाईट. मी त्याच्यावर म्हण तयार केलेली आहे. ट्री सेव्हड इज ट्री गेन्ड, ट्री प्लांटेड. ट्री सेव्हड इज ट्री प्लांटेड. आणि ट्री सेव्ह करण्याचं काम पहिलीतला शाळेतला मुलगाही करू शकतो, कागद वाचवून. कागद वाचवणं म्हणजे वृक्ष वाचवणं.